आपण कितीही मोठे झालो, कितीही जबाबदाऱ्या वाढल्या, तरी एक जागा अशी असते जिथे गेल्यावर आपण पुन्हा लहान होतो, ती म्हणजे माहेर. आजची सकाळ माझ्यासाठी फक्त एक सकाळ नाही, तर आठवणींना पुन्हा भेटण्याचा, स्वतःशी बोलण्याचा आणि नव्या उमेदीने पुढे जाण्याचा एक सुंदर प्रवास आहे. आईच्या घरातील ही तुळस लहानपणापासून रोज पाहत आले आहे. तेव्हा कधी तिचं महत्त्व समजलं नव्हतं, पण आज जाणवतं की प्रत्येक सकाळी तुळशीसमोर काही क्षण उभं राहणं म्हणजे मनाला शांत करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. कधीकधी दिवसाची सुरुवात धावपळी नाही, तर शांततेने झाली पाहिजे. माहेरच्या या रस्त्यावर चालताना प्रत्येक वळण काहीतरी आठवण करून देतं. लहानपणी याच रस्त्यांवर खेळले, शाळेत गेले, स्वप्न पाहिली. आज पुन्हा त्याच रस्त्यानं चालवताना जाणवतं, जागा तीच आहे, पण विचार बदलले आहेत. हे झाड माझ्यासाठी खूप खास आहे. CET परीक्षेचा अभ्यास करताना मी अनेक दिवस इथे बसायचे. उन्हाळा असो, थंडी असो किंवा पाऊस पडण्याची चाहूल, मी पुस्तक घेऊन इथे यायचे. कधी प्रश्न सुटायचे, कधी निराश व्हायचे, कधी स्वतःचा राग यायचा, पण एक गोष्ट सोडली नाही, प्रयत्न. आज त्या दिवसांची आठवण झाली आणि स्वतःलाच एक गोष्ट पुन्हा सांगितली, जिथे स्वप्न पाहिली होती तिथूनच पुन्हा नव्या स्वप्नांची सुरुवात करायची आहे. आज पेपरमध्ये एक बातमी वाचली, सरकारी शाळा चांगल्या की खाजगी? शिक्षिका म्हणून हा प्रश्न माझ्या मनालाही नेहमी पडतो. माझ्या मते शाळा मोठी की छोटी, सरकारी की खाजगी, यापेक्षा महत्त्वाचं असतं विद्यार्थ्यांना मिळणारं प्रेम, शिक्षकांची तळमळ आणि शिकण्याची इच्छा. कारण चांगलं शिक्षण भिंती देत नाहीत, ते शिक्षक आणि विद्यार्थी मिळून घडवतात. आज संकष्टी असल्यामुळे गणरायाचं दर्शन घेतलं. आरतीच्या त्या काही क्षणात मन शांत झालं. काही इच्छा आपल्याला शब्दात सांगता येत नाहीत, त्या देवापर्यंत आपोआप पोहोचतात. आज मी एकच प्रार्थना केली, मला माझ्या ध्येयाकडे सातत्याने चालत राहण्याची शक्ती दे. आणि मग माहेरचा प्रेमाने वाढलेला फराळ. त्याची चव पदार्थांमध्ये नसते, ती माणसांच्या प्रेमात असते. जगात कुठेही गेलो तरी माहेरच्या घरात मिळणारं समाधान वेगळंच असतं. आजची सकाळ पुन्हा एकदा मला शिकवून गेली, भूतकाळाच्या आठवणी जपायच्या असतात, वर्तमान मनापासून जगायचं असतं आणि भविष्याची स्वप्न धैर्याने पूर्ण करायची असते. तुमच्याही आयुष्यात अशी एखादी जागा असेल जी तुम्हाला पुन्हा ऊर्जा देते, तर तिच्याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या माझ्या छोट्याशा प्रवासात सहभागी होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन अनुभवासोबत.